नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. आता प्रेक्षकांच्या मधून सुमनजी जोरात म्हणतात, महत्वाचा धागा जोडायचा राहिलाय की. आणि सुमनजी आता स्टेजवर यायला लागलेले असतात. स्टेजवर येतात आणि म्हणतात, तारा वजे फक्त भैरवी वजेची मुलगी नाही तर सुमंत वजे म्हणजे माझी मुलगी आहे तारा वजे. आता मात्र ताराच्या पायाखालची जमीन सरकते. बापरे, माझे वडील या जगात नाहीचे असं लहानपणापासून सांगण्यात आलं आणि तिच्या समोर डायरेक्ट वडील असतात. त्यामुळे ताराला चांगलाच धक्का बसलेला असतो. ही गोष्ट बऱ्याच लोकांसाठी धक्कादायकच असते, कारण कुणालाच माहित नसतं ताराचे वडील या जगात आहेत. तारा सुमंत वजे आणि ही माझी मुलगी आहे. आता सगळ्यांना स्टेजवर ते सांगतात. सगळे लोक अगदी थक्क झालेले असतात की हे काय नव्याने ऐकायला मिळालं. सगळ्यांच्या समोर म्हणतात माझी मुलगी आहे आणि त्यांना आता रडायला यायला लागलेलं असतं. आणि ताराला सुद्धा. तारा लहान असताना भैरवीच्या महत्वाकांक्षामुळे आणि लगेच त्यांना तो सीन आठवलेला असतो की भैरवीने कसं लोटून दिलं आणि सुमनच्या कशी कानाखाली दिली. सगळं काही आठवलेलं असतं, अगदी सगळंच्या सगळं. आणि त्या गोष्टीमुळे त्यांना खूप असं वाईट वाटलेलं असतं. भैरवी नवरा म्हणून अगदी त्यांना किंमतच देत नसते, मात्र खाली मान घालून बसलेली असते. त्याच वेळेला भैरवीला सोडलं मी आणि कायमचं घर सोडून निघून गेलो. इतकी वर्ष मी माझ्या मुलीपासून लांब राहिलो फक्त आणि फक्त भैरवीसाठी, कारण भैरवीला फक्त स्वतःच साम्राज्य उभं करायचं होतं. त्यात माझी लुडबुड नको होती. आता नाही, खूप काही सहन केलं मी आणि ताराने. आता ती वेळ आली की सगळ्या जगाला कळायची की तारा माझी मुलगी आहे, मी तिचा बाप आहे. ताराला ते बेटा म्हणतात आणि तारा बाबा म्हणून अशी गळ्यात पडते आणि इतकी रडायला लागलेली असते की बस. सुमनजी सुद्धा रडत असतात. बाप लेक अगदी एकमेकांना घट्ट अशी मिठी मारून भेटून घेतात आणि खूप रडत असतात. आतापर्यंत वेगळे राहिलेले असतात ते. तारा सुद्धा बाप असून सुद्धा बिना बापाची म्हणूनच लहानची मोठी झालेली असते. सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतात की तारा माझी मुलगी आहे. आता मात्र भैरवी एकही शब्द बोलत नाही, तिच्याकडे शब्दच राहिलेले नसतात. तुमच्या पुढे एक मोठी अनाउन्समेंट करतो, माझ्या नवीन फिल्मची नायिका तारा वजे आहे. सावलीला इतका आनंद झालेला असतो आणि बाप लेकीचं प्रेम बघून अगदी रडायला लागलेली असते सावली. जे सगळं काही झालंय त्याचा एक बाप म्हणून तिच्या अभिनयाच्या करिअरवर काहीच परिणाम होऊ देणार नाही, हा शब्द आहे माझा. ताराच्या वडिलांना सुद्धा माहिती असतं तारा हे मजबुरीने गाणं गात होते, फक्त भैरवी धमकी द्यायची म्हणून. त्यामुळे ताराचा या सगळ्यात काही एक दोष नसतो, त्यामुळे तिला शिक्षा मिळण्याचं काही कारणच नाही. पण जी सगळ्यांच्या समोर सांगतात यात बिचारीचा काही दोष नाहीये, फक्त आईच्या ओझ्याखाली दबली होती. सगळं काही सारंगने ते चित्र दाखवलंच आहे, त्यामुळे मी वेगळं काही बोलण्याची गरजच नाहीये. सगळे आता टाळ्या वाजवायला लागलेले असतात. सावलीला तिचा आवाज मिळालेला असतो आणि ताराला तिचे वडील. सगळ्यांनाच काही सगळं मिळालेलं असतं. सगळं काही आनंदाचं वातावरण असतं. फक्त एकट्या भैरवीसाठी दुःखाचं हे सगळं काही वातावरण असतं, कारण तिचं सगळं साम्राज्य अगदी उद्ध्वस्त झालेलं असतं. जगन्नाथजी आता भैरवीचा हात पकडतात आणि स्टेजवर या भैरवीजी. जगन्नाथजींनी अगदी ओढत आणलेलं असतं. या बळजबरीने स्टेजवर घेऊन येतात भैरवीला. जगन्नाथजी म्हणतात, हे आहेत भैरवी वजे, ताराची आई आणि आमच्या सावलीची गुरु. जगन्नाथजी म्हणतात, जगातल्या कुठल्या आईला असं वाटणार नाही की आपल्या घराण्याचा वारसा आपल्या मुलीने पुढे न्यावा. त्याचप्रमाणे भैरवीला सुद्धा वाटलं आणि ताराच्या रूपाने तो वारसा पुढे जावा असंच तिला वाटलं. मार्ग चुकला त्यांचा. आई म्हणून त्या कदाचित बरोबर असतील, पण गुरु म्हणून एकदमच चुकल्या. कुठल्याच गुरुने आपल्या शिष्याला दिलेली विद्या ती दावणीला बांधू नये, भैरवीजीने तेच केलं. त्यांनी विद्या दिली शिष्याला, पण ती दावणीला बांधली. कसा गुरु असू नये याचं जिवंत उदाहरण म्हणजे भैरवी वजे. आणि कसा शिष्य असावा त्याचं उदाहरण आहे सगळ्यात छान म्हणजे आपली सावली. सावलीने जे काही सहन केलंय, दिलेला शब्द जो पाळलाय तो कुणीच पाळला नसता आजच्या काळात. फक्त आणि फक्त सावलीने पाळलाय तो शब्द. भैरवीने इतकं काही तिला वेठीस धरलं होतं तरी सुद्धा ती माघारी हटली नाही आणि शेवटपर्यंत भैरवीची सेवा ती करतच राहिली. त्या विठुरायाने दिलेली तिची देणगी तिने आपल्या गुरुच्या चरणी अर्पण केली. जगन्नाथजी म्हणतात, सावली, आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. तू जे केलं ते कोणीच करू शकलं नसतं. अशी लेक, अशी मुलगी सगळ्यांनाच मिळो एवढंच म्हणतो मी. सगळेच टाळ्या वाजवायला लागलेले असतात, कारण सावलीने खूप काही सहन केलेलं असतं तरी सुद्धा भैरवीला तिची कधीच दयामाया आलेली नसते. भैरवी आता जोरात किंचाळते, बास, बंद करा हे सगळं. भैरवी म्हणते, बास, या ठिकाणी माझा झाला तेवढा अपमान पुरे झाला, आता बास, आता काही करू नका. सावली, तू खरं सांग, या सगळ्यांना सोबत घेऊन कट रचला ना माझ्या विरोधात आणि तूच सगळं काही घडवलंय ना? तू मुद्दाम केलंस ना सगळं काही? भैरवी सावली इतकी चांगली वागून सुद्धा अजूनही सावलीलाच दोषी ठरवत असते. वा सावली वा, तुझ्या अख्ख्या खानदानाला या भैरवी वजेने पोहोचलंय आणि तू काय केलं ग? अशी परतफेड केली का सगळ्यांच्या समोर मला असं रडायला लावून किंवा माझा अपमान करून?
माझ्या फेकलेल्या तुकड्यांवर आजवर जगलीये तू आणि तुझं अख्खं कुटुंब. असे पांग फेडलेस का सावली? नको नको ते बोलायला लागलेली असते भैरवी आणि बिचाऱ्या सावलीचा अपमान करत असते. गुरुदक्षिणा दिली सावली? भैरवी अगदी वेडीपिशी झालेली असते. वेड्यासारखी हसत असते आणि म्हणते स्वतःला विठ्ठलाची भक्ती म्हणवतेस ना ग? विठ्ठलाच्या साक्षीने शब्द दिला होतास तू मला, आठवतंय का? वचन दिलं होतं सावली, सगळं काही विसरलीस? मोडलंस तू वचन सावली. भैरवी आता रडत असते आणि सावलीवर नाही नाही ते आरोप करत असते. तरी सावली बिचारी शांतपणे उभा असते आणि भैरवीला काहीच बोलत नाही. जगन्नाथजी मात्र हसत असतात. या दिवसाची खूप दिवसापासून ते वाट बघत असतात आणि हा दिवस यावा यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केलेले असतात. शेवटी जगन्नाथजींच्या प्रयत्नाला यश आलेलं असतं. ती इतक्या वर्षांची मेहनत, माझ्या घराण्याचं नाव, सगळं काही मातीत मिळालं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे सावली. भैरवी एवढ्या लोकांच्या समोर सावलीला धमकी देते. मी कधीच विसरणार नाहीये सावली, लक्षात ठेव. भैरवीचं सगळं काही बोलणं झालेलं असतं. सावली आता रडायला लागते. माई, याच्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं आणि मी मुद्दाम काहीच केलेलं नाहीये, तुम्ही विश्वास ठेवा. आता सारंग समोर आलेला असतो. भैरवीजी, तुम्ही आजपर्यंत सावलीच्या घरच्या लोकांना पोहोचलं, तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवर ते जगले, तेच तुकडे, तेच तुमचे पैसे इतक्या वर्षांपासूनचे व्याजासकट मी तुम्हाला परत करतोय. आता बाबाला आणि अप्पूला स्टेजवर यायला लावतात. सावलीचे बाबा स्वतः चेक देतात भैरवीला. सावलीला इतका आनंद झालेला असतो. तारा मात्र रागाने बघत असते. सारंग आता भैरवीचा हात पकडतो. अहो भैरवीजी, घ्या, व्याजासकट परत केले का तुमचे पैसे? तुमच्या तुकड्यांवर आजपर्यंत सावलीच्या पूर्ण कुटुंबाला जगवलं ना, त्याचं व्याज दिलंय मी पै ना पै, आणि हे व्याज दिलंय, त्यामुळे आता तुम्ही यांच्यावर काही उपकार केले असं काही संबंध राहतच नाही. स्वतः सारंग भैरवीचा हात घेतो आणि चेक तिच्या हातात ठेवतो. 1 कोटी रुपये था भैरवीजी, कमी असेल ते सांगा, अजून देतो. आजपासून सावली तुमची मेहंदी नाहीये, ती एक स्वतंत्र स्त्री आहे. तुमचा तिच्यावर काही एक अधिकार नाहीये. तुमचा हिशोब पूर्ण झाला भैरवीजी. भैरवी तो चेक हातात असतो आणि रडत असते, कारण तिला इतके मोठे पैसे मिळून कायमचं सुख तिच्यापासून हिरावलेलं असतं. तिचं नाव, तिची कमाई, सगळंच काही गेलेलं असतं भैरवीपासून. आणि मेन म्हणजे तारा सुद्धा निघून गेलेली असते, कारण ताराला इतक्या वर्षानंतर तिचे वडील मिळालेले असतात. तर मग म्हणते, बास झालं, हा जो तमाशा सुरू केलाय ना तुम्ही, अजून काही संपलेला नाहीये, तुम्ही घरी चला, मला प्रत्येकाशी बोलायचंय या तमाशाबद्दल. तर मग आता खूप चिडलेली असते आणि अगदी रडतच असते, डोळ्यात पाणी आलेलं असतं. तशीच ती राग आता घरी निघून गेलेली असते. सगळे काही घरी आलेले असतात आणि सगळेच टेन्शन मध्ये असतात, कारण खूप वाईट घडलेलं असतं. भैरवीच्या बाबतीत म्हणा, ताराच्या किंवा सावलीच्या, सगळ्यांच्या बाबतीत वाईट घडलेलं असतं. वाईट पद्धतीने सावलीचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं आणि त्यात तिलोत्तमाने धमकी दिलेली असते की घरी चला, मला प्रत्येकासोबत बोलायचंय. त्यामुळे आता टेन्शन असतं की तिलोत्तमा काय बोलणार. सावली बिचारी इतकी शॉकमध्ये असते. ती बसलेली असते. तिला पाणी पिण्यासाठी राजकुमार देतो, पण सावलीचं लक्ष वेगळंच असतं. ती अजिबात तिचं चित्त थाऱ्यावर नसतं. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. जगन्नाथजी म्हणतात, चंद्रकांतजी, तुम्हाला सांगितलं होतं ना, तिलोत्तमा मॅडमला थोडीशी कल्पना देऊ. एकदम त्यांच्या समोर सत्य आलं की सगळं अवघड होणार, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि तुम्ही नको म्हटलात. आता बघा काय झालंय. तिलोत्तमा असं काही रिॲक्ट होईल याची कल्पनाच नव्हती ना. मला असं वाटलं की तिलोत्तमाला सुद्धा आवडेल सावलीचं सत्य समोर आल्यावर. अशा रीतीने रिॲक्ट होईल खरंच जगन्नाथजी माहित नव्हतं. तर योग्य वेळी सावलीचा हा गुण तिच्या समोर सादर करून मला एक सरप्राईज द्यायचं होतं किंवा सावलीचं कौतुक करेल असं वाटलं होतं. जगन्नाथजी म्हणतात, हा धक्का तुम्हाला केवढ्याला पडणार चंद्रकांतजी, जरा आयडिया आहे का? सारंग म्हणतो, या सगळ्यामध्ये सावली अडकली. तिने काहीही केलेलं नाही, तिला काही माहितीही नसतं, तरी आता सावलीच अडकलीये. वाईटपणा तिलाच घ्यायला लावणार आहे बाबा, वाईटपणा सावलीलाच घ्यायला लागणार आहे. राजकुमार म्हणतो, सावली तू काय केलंय तुला कळतंय का? माझा खोटेपणा मला विसरायला लावून, या घरच्यांना विसरायला लावून मला यांच्यामध्ये राहायला किंवा एक स्थान निर्माण करायला मदत केली, आणि स्वतः काय केलं सावली, कळतंय का तुला? जरा अंदाज तरी आहे का? कुमार म्हणतो, आईला याची कल्पना जरी असती तरी आईने आनंदाने स्वीकारलं असतं, पण ज्या पद्धतीने तिच्या समोर आलंय ना, त्याने आई खूप दुखावली गेलीये आणि आईला रागच आलाय. आनंद अजिबात झालेला नाहीये. कळतंय का सावली? तिच्या समोर ज्या पद्धतीने आलं ते चुकीचं आहे. तिला ते कधीच सहन होणार नाही. तिला काय वाटेल माहितीये का? तुझा खोटेपणा लपवण्यासाठी तू माझी साथ देत होती, आता सगळं काही खापर तुझ्यावर फुटणार आहे सावली. कुमार म्हणतो, काय वाढवून ठेवलंय सावली, तुला तरी कळतंय का? सावली मात्र खूप घाबरलेली असते, खूप टेन्शन मध्ये असते. तिलोत्तमाच्या समोर आता कसं जायचं किंवा तिच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची. तर म्हणते, काळजी करू नको, काहीच होणार नाहीये, आम्ही दोघे सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत, तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये सावली. सावली आता घाबरलेली असते आणि अगदी रडायला लागलेली असते, कारण तिला सगळ्यात जास्ती तिलोत्तमाचं टेन्शन आलेलं असतं. इकडे मात्र भैरवीच्या घरी वेगळाच तमाशा असतो. भैरवी हरलेली असते, आयुष्यभरासाठी आता नाक कापलं गेलेलं असतं.
त्यामुळे भैरवी काय करणार काय नाही अगदी पिसाळल्यासारखी तिची अवस्था झालेली असते. घरी येते, वस्तूंची फेकझोक करते, आरडाओरडा करते, जोर जोरात रडायला लागते. मम्मा काय करतेयस, मम्मा काय करतेयस म्हणून तिला जरा सावरते आणि फेकझोक करून झालेली असते. आता भैरवी चिडते आणि खाली बसते. झालं तुझ्या मनासारखं. आणि बिचाऱ्या ताराला तर खूप टेन्शन आलेलं असतं. तारा आता चिडलेली असते आणि सगळ्यांना बोलायला लागते. मी कायम सांगायचे आपलं सत्य एक ना एक दिवस जगासमोर येणार, पण तू माझं कधीच ऐकलं नाही. त्या गोष्टीची भीती वाटत होती म्हणून गाणं न गाण्याचा निर्णय घेतला होता, पण नाही, तू मात्र हट्टाला पेटली होती. आणि हट्टाला पेटून समोर काय आलं? माझ्या निर्णयाला तू जर मम्मा पाठिंबा दिला असता तर आज जी वेळ आली ती वेळ आलीच नसती. तू का ऐकलं नाही मम्मा? बास तारा बास. अगदी वेडीपिशी झालेली भैरवी जोर जोरात किंचाळत असते तारावर. सोहम आता सगळा तमाशा बघत असतो. भैरवी म्हणते ही वेळ माझ्यामुळे आलेली नाही हा. भैरवी म्हणते आजवर मी सगळं काही व्यवस्थित सांभाळलं होतं, इथून पुढेही सांभाळलं असतं ना. भैरवी स्वतःची चूक मान्य करायला तयारच नसते. मी चुकलेच नाही किंवा मी जे वागत होते अगदी बरोबर आहे असंच भैरवीचं म्हणणं असतं. त्यामुळे तिला गिल्टी फील होत नसतं, तिला पश्चाताप होत असतो की हे माझ्यासोबत काय झालं. तिला अजिबात वाईट वाटत नसतं की तिने सावली बरोबर कशी वागली, काय वागणूक दिली. तिचं नुकसान झालं याचं भैरवीला वाईट वाटत असतं. सारंग आणि जगन्नाथने माझ्या पाठीत वार केलाय, मी यांना सोडणार नाही. म्हणते बास, आत्ता सुद्धा दुसऱ्यांना तो देश बसलीये. तू काय केलं, तुझी चूक तू मान्यच करायला तयार नाहीये, तरी तुझे डोळे उघड आणि सत्य काय ते बघ जरा. एवढं सगळं करून तुझा काय फायदा झालाय ग? मी आहे का तुझ्यासोबत एकटी उभी, एकटी? कालपर्यंत जयंतीला हाताशी धरून सगळं काही रचलं ना तू, ती तरी आहे का तुझ्यासोबत? आज एकटी पडलीये मामा तू, एकटी. तारा आता समजून सांगत असते भैरवीला. भैरवी मात्र समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. लहानपणापासून अन्याय केला, तुझी मतं लादत आली, पपेट सारखा फक्त माझा वापर केला, मला कधी स्वातंत्र्य दिलं नाही. तू कायमच तुझ्या दबदब्याखाली मला दाबत आली आणि आज कोणी तुझ्यासोबत? फक्त आणि फक्त मी तुझ्यावर अन्याय केला तारा. भैरवी वर तोंड करून तारालाच विचारते. काय चुकीचं बोलले ग? हे खूप आधी बोलायला हवं होतं मी, उशीर झालाय बोलायला. ताराला सुद्धा खूप राग आलेला असतो या भैरवीचा. तू अन्यायच करत आलीये. मला काय व्हायचंय, मला काय पाहिजे तू कधीच विचार केला नाही. तुला जे पाहिजे ते मला तयार केलंस. चिडलेली असते, विचित्र आवाजात ओरडते. सोहम हिच्यासाठी काही नाही केलं, मी सगळं काही हिच्यासाठी तर केलं आणि वर तोंड करून मला म्हणते की अन्याय केला. तो म्हणतो बास, आरडाओरडा करू नका, सगळं काही संपलंय. इतकी वर्ष जे खोटं जगापासून लपवत होता आणि खोट्याच्या याच्यावर उभा राहिला होता ते सगळं काही कोलमडून पडलंय आणि सगळं संपलं आणि सत्य जगासमोर आलंय हे तुम्ही मान्य करा. त्या दोघींचं पितळ उघडं पडलंय याचं तरी भान ठेवा. वाद घालून काय उपयोग आहे? वागायच्या वेळेस कळालं नाही. सोहम म्हणतो ताराला इथे येण्याची, तुला सपोर्ट करण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण प्रेम आहे ना ग, नाही सोडून देऊ शकत मी तुला तारा. सोहम म्हणतो विश्वासघात केलाय तारा तू. तुझ्या आईचं ठीक आहे, स्वार्थीपणाने वागले आणि तू काय केलं? प्रेम केलं ना, नवरा म्हणून तर सत्य सांगायला हवं होतं ना. विश्वासघात केलाय तारा तू. तारा आता या सोहमच्या बोलण्याने खूप दुखावलेली असते आणि खूप रडायला लागलेली असते. तुला एकदाही मला येऊन सांगावं असं वाटलं नाही तारा. सोहमला खूप वाईट वाटलेलं असतं. इकडे आता सावली रडत असते आणि सगळ्यांनाच म्हणते मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. आता उठते आणि सारंगच्या जवळ जाऊन उभी राहते. तिला गिल्टी फील होत असतं. हात जोडून सारंगची माफी मागत असते. आय एम सॉरी, खरंच माझं चुकलं, मी खूप मोठी गोष्ट तुमच्यापासून लपवली. तर सगळ्यांचीच माफी मागत असते हात जोडून, मी चुकले, मला माफ करा. सगळ्यांची खोटं वागले याचं खरंच मला वाईट वाटतंय. विठुरायाच्या साक्षीने मी शब्द दिला होता आणि त्याच्याच साक्षीने दिलेला शब्द कसा मोडायचा याची हिंमतच झाली नाही, म्हणून तुम्हाला सत्य मी कधी सांगू शकले नाही. म्हणतो स्वतःला दोष देऊ नको, तुझी काय सिच्युएशन आहे आम्हाला चांगलीच माहिती आहे सावली. मग आता सावलीची समजूत काढत असतो तेवढ्यात काय तिलोत्तमा आलेली असते. सारंग, सगळ्यात लाडका लेखणारे तू माझा. ना सारंग, छान केलं सगळं काही आज. कसं वागला, गोष्टी लपवून ठेवल्या तू सारंग. तुझ्याकडून अपेक्षा नव्हती रे. सगळ्यामध्ये तू सहभागी होता हे जेव्हापासून कळलंय ना मला सारंग, खूप वाईट वाटलंय सारंग मला. चंद्रकांतजी म्हणतात तिलोत्तमा, वाईट वाटणं साहजिक आहे, त्याबद्दल आमचं काही म्हणणंच नाहीये, पण या सगळ्यामध्ये सारंग आणि सावलीला दोषी ठरवत असशील तर त्यांच्या इतका मी सुद्धा दोषी आहे, कारण मी तुझ्यापासून हे सत्य लपवून ठेवलं. तिलोत्तमा म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय नेमकी? काय बोलताय आणि तुमचा काय संबंध या सगळ्यामध्ये? मुलीच्या गाण्याचं सत्य मला आधीच कळलं होतं, पण मी ते कुणाला दाखवलं नाही किंवा कुणाला सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. कधी कळलं होतं मला कळत नाहीये. तिलोत्तमा बाबांना विचारते. भैरवीने तिचा संगीताचा वारसा ताराला द्यायचा जेव्हा कार्यक्रम केला त्या दिवशी हे सावलीचं सत्य मला कळालं होतं. ती म्हणते काय बोलताय बाबा? बाबा म्हणतात हो सावली, त्याच दिवशी मला कळलं होतं. ती म्हणते बाबा तेव्हा का नाही सांगितलं मला? म्हणते एक मिनिट, ते महत्वाचं नाहीये, त्यांनी मला सुद्धा सांगितलं नाहीये. तर म्हणते नीट सांगतं का मला कळेल असं? हो तिलोत्तमा, सांगतोय मी तुला सगळं. आठवतंय का तिलोत्तमा, सारंग बाहेर गावी होता आणि तेवढ्यात मला सारंगचा फोन आला. मग सारंगच्या फोनचा आवाज येत नव्हता म्हणून मी बाहेर पडलो आणि बाहेर जाऊन सारंगशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला.
आणि तेव्हा मला आवाजच येत नव्हता. तेव्हा नेटवर्क मिळवण्यासाठी मी लांब लांब खूप लांब गेलो. एवढ्यात काय हवेने खिडकी उघडलेली असते. सावली जे गाणं म्हणत असते डोळे मिटून मन लावून ते बाबांनी बघितलेलं असतं. सहज सारंगचा फोन बंद होतो आणि बाबा जेव्हा माघारी फिरतात तेव्हा सावली गात असते हे बाबांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं आणि कानाने ऐकलेलं असतं. तरी सुद्धा बाबा त्या वेळेला काही बघितलं नाही असंच दाखवतात. बाबांनाही सगळं काही तो क्षण आठवत असतो आणि सावलीला सुद्धा सगळा क्षण आठवायला लागलेला असतो. बाबा अगदी धक्का बसलेला असतो आणि जगन्नाथजीकडे येतात. जगन्नाथजी काय चाललंय हे सगळं काही? ताराच्या नावानं सावलं गाणं गातीये. सावलीचं गाणं गाण्याचं काय संबंध? जगन्नाथजी हा काय प्रकारे कळेल का मला? सांगतो चंद्रकांतजी, सगळं काही सांगतो. चंद्रकांतजी वचनात बांधली गेली ती त्यामुळे सगळं काही करतीये. नाही तर तिला सुद्धा हे करायला आवडणार नाही. पण भैरवीला तिने वचन दिलंय विठुरायाच्या समोर, त्यामुळे तिला आयुष्यभर भैरवीसाठीच गाणं गायला लागणार, तेही चोरून. कुठलं वचन आहे त्यासाठी एवढा खोटारडेपणा करतीये सावली? जगन्नाथजी म्हणतात चंद्रकांतजी शांत व्हा, मी सगळं काही तुम्हाला स्पष्ट सांगतो. जगन्नाथजीने पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत सगळं काही सावलीच्या ज्या आयुष्यात घडलं, भैरवी कशी आली, भैरवीने कसा वापर केला, कशी मजबुरी सावलीच्या बाबतीत होत गेली, ते आत्तापर्यंत सगळं काही चंद्रकांतजींना समजावून सांगितलेलं असतं. त्यामुळे सावलीची यात काही चूक नाही हे चंद्रकांतजींच्या लक्षात आलेलं असतं. चंद्रकांतजी म्हणतात खरं सांगायचं तर सावलीला असं गाताने बघून आधी मला धक्काच बसला हो, मला विश्वासच बसेना. तर प्रचंड असा राग आला मला. सावलीचं एवढं मोठं सत्य लपवलं तिने आमच्यापासून, फसवलं गेल्याचं फिलिंग आलं हो जगन्नाथजी. जगन्नाथजी म्हणतात साहजिकच आहे चंद्रकांतजी, आता कळतंय सावली सगळं काही करतीये ती फक्त आणि फक्त कुटुंबासाठी. जगन्नाथजी किती मोठा त्याग केला या सावलीने फक्त कुटुंबासाठी. बाबा म्हणतात खरंच खूप गुणाची आहे सावली. जगन्नाथजी म्हणतात हीच तिची तपश्चर्या आहे सर, तिची तपश्चर्या भंग करण्याचा अधिकार आपल्याला नाहीये असं मला वाटतंय. आता जगन्नाथजी चंद्रकांतजींना समजावून सांगतात. तिला मी याआधी खूप वेळा सांगितलंय चंद्रकांतजी सगळं काही थांबव, वचनातून बाहेर ये, पण नाही. सावली म्हणते विठुरायाच्या समोर शब्द दिलाय आणि मी माझा शब्द मोडणार नाही, अगदी काहीही झालं तरी शेवटपर्यंत मी तारासाठी गात राहणार. जगन्नाथजी म्हणतात चंद्रकांतजी तिने जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे ते माहितीये, तुम्हालाही कळतंय मलाही कळतंय, पण त्यामागची भावना चुकीची नाही. आपण त्या भावनेचा आदर करावं असंच वाटतंय चंद्रकांतजी. जगन्नाथजी चंद्रकांतजींना शांत राहा अशी रिक्वेस्ट करतात की काहीच बोलू नका सावलीला या बाबतीत. तेव्हा म्हणते छान, तुम्ही दोघांनी सत्य माझ्यापासून लपवून ठेवलं. वा, तुम्ही सारंगला सगळं काही सांगितलं बरोबर ना? सारंगला सांगावं असं वाटलं आणि मला विश्वासात घेऊन सांगावं असं नाही वाटलं का? तुमचं आणि जगन्नाथजी तुमचं सुद्धा वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. मला संताप होतोय या वागण्याचा. जरा तू शांत होतीस का? ही गोष्ट मला बाबांनी सांगितलेलीच नाहीये, साक्षात विठ्ठलाने मला ही गोष्ट सांगितली आणि मी स्वतःच्या डोळ्याने आणि कानाने ऐकलंय. तारंग म्हणतो साक्षात विठ्ठलाने सांगितलं. तेव्हा सावलीला धक्का बसतो आणि सावली अगदी धक्क्याने सारंगकडे बघायला लागते आणि सगळ्यांना टेन्शन येतं की विठ्ठलाने कसं सांगितलं सावलीला. आता मित्रांनो बघूया विठ्ठलाने सावलीला गाणं गाता येतं किंवा सावलीने एवढं मोठं सत्य लपवलं हे सारंगला कसं आणि कधी कळलं. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.